पण हे नाटक आलं वाचल्यानंतर असं वाटलं काहीतरी वेगळं आहे. मी कधीही असं केलं नाही आजपर्यंत. मी माझी स्क्रिप्ट संजयला वाचायला दिली. जेव्हा जेव्हा मी आता कुठल्या मालिका करते तेव्हा मी गिरीशला खूप मिस करते. खूप प्रयोग लावा म्हणजे मी घराबाहेर राहीन. जवळजवळ 10 वर्षांनी मी पुन्हा एकदा नाटक करते. सेल्फी नंतर मी हे नाटक करते आणि खूप नाटकं येत होती आणि दीपक तर वर्षभर माझ्या मागे लागला होता. ताई नाटक करतेस का? ताई नाटक करतेस का? तर मला करायचं नव्हते. काही माझे प्रॉब्लेम्स होते म्हणून मला करायचं नव्हतं. आणि जे काय एकंदरीत आपल्या रंगमंचाची थिएटरची जी काय अवस्था आहे त्यामुळे मला करायचं नव्हतं. पण हे नाटक आलं वाचल्यानंतर असं वाटलं काहीतरी वेगळं आहे. काहीतरी मला माझ्या आत्ता प्रकृतीसाठी हे खूप चांगलं नाटक आहे आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे गिरीश बरोबर मला काम करायला मिळणार आहे. नाटकामध्ये मी आणि गिरीश 30 वर्षांनी काम करतोय. पण आम्ही दोघांनी जुळून येते रेशीमगाठी नावाची एक सुंदर मालिका आम्ही केली होती. जेव्हा जेव्हा मी आता कुठल्या मालिका करते तेव्हा मी गिरीशला खूप मिस करते आणि मी त्याला नेहमी सांगते मेसेज करून मी तुला इथे खूप मिस करते. कारण नुसतं आपल्याला एखादा सीन मिळाल्यानंतर तो नुसता लेखकांनी दिले तो वाचून आपण सादर करायचा आहे असं नसून त्याच्यामध्ये आपलं काय आपण घालू शकतो इनपुट. तर ते दोघं जण आम्ही मिळून इतके छान डिस्कस करून आम्ही ते छान फुलवायचो तो प्रसंग आणि तो मला प्रत्येक वेळी मी त्याला मिस करते. तसं ह्या नाटकात सुद्धा जेव्हा आता आम्ही रिहर्सल करतोय तेव्हा त्याचं काहीतरी एक वेगळं म्हणणं असतं आणि त्या म्हणण्यातून अजून काहीतरी वेगळा सीन उभा राहतो आणि त्याच्यामुळे नाटक करताना सुद्धा मजा आली पाहिजे असं मला वाटतं. नुसतं आपण एक नाटक करतोय असं होता कामा नये. कारण नाटकामध्ये खूप आपण तालीम करतो आणि मग आपण प्रेक्षकांसमोर ते नाटक आणतो, ते रंगमंचावर आणतो. तर ती मजा जर आम्हीच घेतली नाही तर प्रेक्षक मजा घेऊ शकत नाही. त्यामुळे आधी आम्हाला वाटलं पाहिजे सगळ्यांना की नाही आज तालमीला जायला पाहिजे, इथे प्रयोग व्हायला पाहिजे, हा प्रयोग व्हायला पाहिजे. तर ते सगळ्यांचीच एनर्जी इथे लागणार आहे. कारण आज जान्हवीताई सर खूप वर्षांनी या नाटकामध्ये काम करणार आहे. ही 2 तरुण मंडळी आम्ही पण तरुणच आहोत. नव्या पिढीची आपण म्हणूया ही आहेत. तर त्यामुळे मजा येणार आहे काम करायला निश्चितच. आणि मी कधीही असं केलं नाही आजपर्यंत जे यावेळेला मी केलं. कारण मी खूप वर्षांनी नाटकामध्ये काम करणार आहे. त्याच्यामुळे मी माझी स्क्रिप्ट संजयला वाचायला दिली. आम्ही कधीही एकमेकांना सांगत नाही, वाचायला देत नाही की आम्ही फक्त सल्ला घेतोय असं आलं करू का? हो नाही पण निर्णय आमचा असतो. पण यावेळेला मला समव असं वाटलं की आपण संजयला हे जरा वाचायला द्यावं. आणि संजयनी पहिला प्रवेश वाचल्यानंतरच मला येऊन सांगितलं की लेखनशैली चांगली आहे. मग नंतर त्याने अंक वाचला म्हणून इंटरेस्टिंग वाटतंय आणि मग झाल्यावर तुम्हाला कर तू हे नाटक. तर त्याने हे सांगितलं नाही तू करच हे नाटक आणि मी होकार दिला अर्थातच. तर अर्थात गिरीश बरोबर आहे म्हटल्यावर गिरीश मला उगीचच सांगणार नाही की तू हे कर एवढी मला खात्री होती. तर त्यामुळे पुन्हा एकदा गिरीशबरोबर काम करण्याचं आणि तुमच्या सगळ्यांबरोबर सुनंदाबरोबर कारण सुनंदा आणि मी खूप जुन्या मैत्रिणी आहोत आणि या सगळ्यांबरोबर काम करताना मला स्वतःला खूप मजा येणार आहे. खूप काही शिकायला मिळणार आहे हे मला निश्चित माहिती आहे. कारण तेवढा आपण तेवढी गॅपनी आपण खूप काय नवीन शिकत जातो. कारण आत्ता मी जेव्हा परीक्षक म्हणून होते तेव्हा बघितलं की आता नाटकसुद्धा खूप बदललं आहे. आपल्या नाटकाची रचना किंवा नाटकात काम करणं विषय त्याची भाषा ही खूप बदलली आहे. सेट खूप बदलले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन प्रेक्षकांसमोर काम करताना खूप मजा येईल. आणि जसं संजय म्हणाला की प्रत्येक ठिकाणच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात आणि ते घेणं आणि त्यातून आपण स्वतःला सुधारणं म्हणून त्याला आपण प्रयोग म्हणतो. ते एक शाळा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी या शाळेत पुन्हा नव्याने मी प्रवेश घेतलेला आहे. आता तुमच्या हातात आहे की मला पास करायचं की नापास करायचं. धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जसं सांगितलं आहे तसं संजयची इच्छा पूर्ण करा. खूप प्रयोग लावा म्हणजे मी घराबाहेर राहीन.